श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ हनी। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत। तर आजचा आपला विषय आहे की उद्या आहे अनंत चतुर्दशी आणि उद्या आपल्याला एक सेवा करायची आहे भगवान विष्णूंची, माता लक्ष्मींची। उद्याचा जो दिवस आहे तर असं म्हणतात की उद्याच्या दिवसाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे साक्षात पृथ्वी व तलावावर येत असतात, हे बघण्यासाठी की कोण आपली सेवा करत आहे आणि त्याच्यानुसार ते आपल्याला एक आशीर्वाद देत असतात असं म्हटलं तरीही चालेल। तर म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे अनंत चतुर्दशी, वैकुंठ एकादशी आणि वैकुंठ चतुर्दशी आणि कोजागिरी पौर्णिमा ह्या तीनच असे अगदी चांगले मुहूर्त असतात किंवा चांगले सण असतात की त्यावेळेस ते पृथ्वी तलावावर येत असतात। तर त्यावेळेस जर आपण त्यांची सेवा केली तर त्यांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद हा भेटत असतो। तर उद्या आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन सुद्धा करायचं आहे, पण त्यासोबत आपल्याला हा दिवस जाऊ द्यायचा नाही। या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सेवा करायच्या आहेत। तर त्या कोणत्या, त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चतुर्दशी, तर उद्या तुम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन सुद्धा करायचं आहे, म्हणून ती गडबड सुद्धा राहणार आहे। पण त्यासोबत तुम्हाला उद्या अनंत चतुर्दशीची ही एक सेवा करायची आहे। तर त्याच्यानंतर रात्री 12 वाजता सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे। तुमच्याकडून जर रात्री 12 वाजता होत असेल तर नक्की करा, नसेल होत तर तुम्ही दिवसा जरी केली तरीही चालेल। अनंत चतुर्दशी ही सकाळी 3:14 लागणार आहे। तर 7 तारखेला म्हणजे मध्यरात्री 1:14 संपणार आहे। तर याच कालावधीमध्ये म्हणजे उद्या पूर्ण दिवस तुम्हाला अनंत चतुर्दशीची सेवा करायची आहे। तर तुम्हाला काही नाही, अगदी साधी मांडणी करायची आहे, पाठ ठेवायचं आहे, त्याच्यावर लाल वस्त्र अंथरायचं। भगवान विष्णूंचा फोटो असेल तर तो ठेवा, नाहीतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा जो फोटो आहे तो ठेवा। तिथे त्यांना फुलं अर्पण करा, एखादं फळ असेल तर फळ ठेवा, त्याच्यानंतर दिवा लावा आणि अनंता जो कलावा असतो, जे दोरा असतो, धागा असतो, तो आपल्याला माहिती आहे, तो लाल आणि पिवळ्या कलरचा आपण नेहमी पूजेच्या याच्यामध्ये हाताला बांधत असतो कलावा। तर त्याचा आपल्याला अनंत तयार करायचा आहे। तर अनंत तयार कसा करायचा, तर तुम्हाला बाजारात सुद्धा मिळून जाईल। तुम्ही जर सांगितलं की कलावा द्या, अनंता तयार करायचा आहे किंवा डायरेक्ट अनंता द्या असं जरी सांगितलं तरी तुम्हाला भेटेल। पण तुम्हाला जर घरी तयार करायचा असेल तर जो कलावा असतो त्याला 14 गाठी मारून अनंता तयार केला जात असतो। आणि तो जो कलावा आणि जो तयार केलेले अनंत आहेत, म्हणजे घरात जर तुम्ही 5 जण असतील तर 5 अनंत तयार करा आणि तिथे तुम्हाला ते ठेवायचं आहे त्या पाटावर। त्याच्यानंतर तुम्हाला सेवा करायची आहे, सगळ्यात अतिशय प्रभावशाली सेवा भगवान विष्णूंची 1000 नावे, विष्णू सहस्रनामावली। तर तुम्हाला उद्या तुमच्याकडून जर शक्य झालं तर तुळशीपत्र, 1000 तुळशीपत्र घेऊन तुम्ही ही जी सेवा आहे विष्णू सहस्रनामावलीची ही सेवा पूर्ण करू शकतात। एक तुळशीपत्र घ्यायचं, एक नाव घ्यायचं, एक तुळशीपत्र घ्यायचं, दुसरं नाव घ्यायचं, असं तुम्हाला करायचं आहे। आणि अनंत हे भगवान विष्णूंचंच एक नाव आहे। अनंत म्हणजे कधीच म्हणजे न थांबणारं किंवा चिरकाळ चालू राहणारं। तर या दिवशी जर तुम्ही सेवा केल्या तर तुम्हाला अनंत वैभव, अनंत सुख हे भेटणार आहे, म्हणून तुम्हाला या सेवा करायच्या आहेत। तर विष्णू सहस्रनामावलीची 1000 नावं जी आहेत ती घेऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे। पण जर तुमच्याकडे तुळशीपत्र नसतील एवढी तर एक जरी तुळशीपत्र असेल तरीही चालेल। एक तुळशीपत्र ठेवायचं, एक नाव घ्यायचं, तेच तुळशीपत्र परत उचलायचं, परत दुसरं नाव घ्यायचं, असं तुम्हाला विष्णू सहस्रनामावलीची ही सेवा करायची आहे। आणि त्याच्यानंतर ही सेवा तुमची झाली की तुम्हाला ते जे अनंत आहे तो तुम्हाला जो घरात कर्ता पुरुष आहे किंवा घरातले जेवढे मेंबर आहेत तेवढ्यांना तुम्हाला बांधायचं आहे। तर माणसांना तुम्हाला उजव्या हातात बांधायचं आहे, मुलांना उजव्या हातात बांधायचं आहे आणि मुलींनी आणि महिलांनी हे डाव्या हातात बांधायचे आहेत। तर तुमच्या घरात जेवढे मेंबर्स असतील तेवढे अनंत तयार करून तुम्ही तिथे ठेवा आणि विष्णू सहस्रनामावलीची ही सेवा झाल्यावर तुम्हाला ते जे अनंत आहेत ते घेऊन त्यांच्या हाताला बांधायचे आहेत, अगदी अनंत चतुर्दशी संपण्याच्या आधी। अनंत चतुर्दशी संपण्याच्या आधी तुम्हाला हे जे अनंत तुम्ही तयार केलेले आहेत ते तुम्हाला घरातल्या मेंबर्सला बांधायचे आहेत।
आता तुम्हाला एवढं समजलं. आता ही सेवा तुम्हाला दिवसभरात तुम्हाला केव्हाही करायची आहे. ही एक सेवा करा. त्यासोबत तुम्हाला श्री सुक्तम जे आहे त्याची तुम्हाला एक वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे. तुमच्या इच्छेनुसार 1, 3, 5, 7 तुम्ही जितक्या वेळेस तुमची इच्छा असेल तितक्या वेळेस करू शकतात. त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र जे आहे त्याची 16 वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे. लक्ष्मी गायत्री मंत्राचं 16 वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे. त्यासोबत श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला एक जपमाळ करायची आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं की ह्या सेवा जर तुमच्याकडून दिवसभरात झाल्या तर नक्की करा. नाहीतर रात्री 12 वाजता जर तुम्ही केली तर अतिशय उत्तम असणार आहे. पण तुमच्याकडून जर नसेल होत तर दिवसभरात केव्हाही केली तरी चालेल. तर अतिशय प्रभावशाली सेवा व्यंकटेश स्तोत्र. तर ही सेवा आपण रात्रीच करत असतो. पण जर नसेल होत तर संध्याकाळी केलं तरीही चालेल. 11:45 वाजता आंघोळ करा. त्याच्यानंतर जी तुम्ही मांडणी केलेली आहे त्या मांडणीसमोर बसा आणि तुम्हाला एक मंडल म्हणजे 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करायची आहे. आता व्यंकटेश स्तोत्रम हे संस्कृतमध्ये आहे. त्याच्यात 15 ओव्या आहेत. तर तुम्हाला जर 21 वेळेस पठण करायचं असेल तर 1 ते 20 वेळेस तुम्हाला 8 ओव्यांपर्यंत म्हणायचं आहे. जेव्हा तुम्ही 21व्या वेळेस पठण करणार त्यावेळेस तुम्हाला 1 ते 15 ओव्या ज्या आहेत त्या पूर्ण म्हणायच्या आहे फलश्रुतीसोबत. तर तुमची इच्छा तुम्हाला 1 वेळेस पठण करायचं की 11 वेळेस करायचं, 5 वेळेस करायचं की 21 वेळेस करायचं. 21 वेळेस जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमचं पठण केलं तर त्याचा एक मंडल हा होत असतो. तर ही सेवा चुकवू नका आणि नक्की करा. त्यासोबतच तुम्हाला जर झालंच तर विष्णू सहस्रनामाचं तुम्ही श्रवण करायला विसरू नका. पठण झालं तर अतिशय उत्तम, पण नसेल होत तर निदान श्रवण तरी करा. आणि अतिशय प्रभावशाली सेवा सत्यनारायण. तर तुम्ही तर म्हणणार की अरे पौर्णिमा तर 7 तारखेला आहे. पौर्णिमेचा नाही, हा अनंत चतुर्दशीचा सत्यनारायण असणार आहे. अनंत चतुर्दशी हा पूर्ण जो दिवस आहे हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळेच आपल्याला उद्या आपल्याकडून जेवढ्यात जास्तीत जास्त भगवान विष्णूंच्या सेवा करता येतील, माता लक्ष्मीच्या सेवा करता येतील तेवढ्यात जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. उद्या सत्यनारायण चुकवू नका. दिवसभरात केव्हाही सत्यनारायण केला तरीही चालेल. पौर्णिमेचा सत्यनारायण वेगळा. हा जो तुम्ही सत्यनारायण करणार आहात हा उद्या करणार आहात. पौर्णिमेचा हा तुम्हाला रविवारी करावा लागणार आहे. आणि मग ज्या महिला पौर्णिमेचा सत्यनारायण करत असतील तर त्यांनी याची उत्तर पूजा करायची नाही. तर आता समजा उद्या जर तुम्ही सत्यनारायण करणार आहात, परवा त्याची उत्तर पूजा करावी लागेल तर ती उत्तर पूजा करायची नाही. तीच मांडणी तशीच राहू द्यायची आणि प्रदोषकाळी त्याचा सत्यनारायण करायचा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही उत्तर पूजा केली तरी चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे. तर अशा या काही सेवा होत्या भगवान विष्णूंच्या, माता लक्ष्मीच्या, ज्या तुम्हाला उद्याच्या दिवसात करायच्या आहे अनंत चतुर्दशी संपण्याच्या आधी. उद्या सकाळपासून लागणार आहे तर 7 तारखेला मध्यरात्रीपर्यंत असणार आहे. पण तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत या सगळ्या सेवा करू शकतात. आणि ही जी काही सेवा आहे ही फक्त तुम्ही उद्याच्या दिवसालाच करू शकतात. वर्षातून फक्त हा एक दिवस असा असतो की त्या दिवशी तुम्ही या सेवा करू शकतात. पण या सेवा जर तुम्ही केल्या तर त्याचं तुम्हाला अनंत फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.